संजीव गायकवाड यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा शिवजन्मोत्सव सोहळा आणि याच सोहळ्याचं निमंत्रण शिवनिमंत्रण बुलढाणा शहरात प्रत्येकाला गेलं आणि प्रत्येकजण अगदी झाडून या ठिकाणी अगदी वेळेवर हजर झाले. अर्थात आपले सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब देखील अगदी वेळेत आले. पण नेहमीच सर्व कार्यक्रमाला उशिरा जाणारा आमचा शिरप्या या कार्यक्रमाला देखील जरा उशिराच पोहोचतोय. बरं, उशीर येण्याचे हजार कारण त्याच्याकडे तयार असतात बरं का. आज बघूया आपल्याला कुठलं कारण सांगतो आपला शिरप्या. एकदा द्यायचं का आवाज आपल्या शिरप्याला? शिवनिमंत्रण का आवाज हळू येतोय मंडळी? जोरदार येऊ द्या, आम्हाला इथे ऐकायला कमी येतं वरती. द्यायचं का आवाज? शिरपा 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 अरे कुठे का तू सोळा इथं मांडला आणि ह्या अरे मोठी मोठी माणसं येत आली, आमदार येत आले, आपल्या जिल्ह्याधिकारी साहेब येत आले. हे खुर्ची बोलायला नाही, हे पैसे भरून द्यायला लागतील. चल की बिगी बिगी. अरे आधी उशीर झालाय जत्रेला. अरे कार्यक्रमात पावशीला असेल जत्रेला. काटीन घोंगड अन हे आता काटीन घोंगड आता काटीन घोंगड घेऊन द्या किरा येऊन द्या त्याची अस्तुरी सुंदर आली घेऊनी भाकर, त्याची अस्तुरी सुंदर आली घेऊनी भाकर. कशी चालती या झरझर, कशी चालती या झरझर, पाय भासत्या ती झरझर, पाय भासत्या ती झरझर. आव कांदाला भाकर खाऊन घ्या, अन कांदाला भाकर खाऊन द्या किरा. तुमच्यावानी माणूस आहे की
या डबाकडे दिसला म्हणून काय झालं आणि काय लोकांची पोरं गळगळ म्हणतोय ताई शिरप्या गाडीत जागा नाही तुला सांगून ठेवतोय बरं पोरं आणले ते आणले दोन्ही ऍथलीट पोरं आणले ए तुम्हाला पण यायचंय का ए शिल्पा तू तुझ्यासारखा दिसतो तो पळून गेला अक्षय तुझ्या मध्ये जाऊ दे लोकांचं पोरग आहे बोल ना सवंगड्या काय म्हणलं तू सवंगड्या असं म्हणती मला वाटलं नांगड्या हे ए गड्या 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 हा आज की नाही मला लई आनंद झालाय बघ पुण्यांदा पोरगा झालाय असं नव्हतं म्हणायचं मला कशा पायी आनंद झालाय तुला अरे असं नव्ह मग आज की नाही हा मला खरं सांग कच्च्या गावाला आलोय आपण लेका आज नाही आपण गेली 3 वर्ष येतोय आपले सन्माननीय आमदार धर्मवीर संजय भाऊंचं शिवनिमंत्रण येतं आपल्याला दरवर्षी हा त्यांच्यासाठी चौरदार टाळा झाला पाहिजे भाऊ यांना खायला द्या की नाही मग एवढंच टाळा भाऊंसाठी अरे भाऊंनी अख्ख्या बुलढाणा शहरामध्ये काय केलंय जरा जोरदार टाळा होऊ द्या मग आता कसं बरं वाटलं आज वाटलं बुलढाणा शहरात आल्यासारखं मग पण ही सलाम दिलो काय तू हा ही माझी कोण आहे माहितीये का कोण आहे कोण आहे माहितीये का अरे कोण आहे नाही माहित नाही नाही अरे गड्या ही समजी लोक आहेत तू बर हे माझे हा रसिक माय बाप रसिक माय बापांनी टाळ्याचा आशीर्वाद दिला आपल्याला आणि गड्या हा ही दोघं कोण आहे माहितीये का ही दोघं मग कोण आहे ही दोघं आहेत ना मग हा ही दोघं हा हे माझे हा हा लहानपणीचे हा कोटी मैत्रे ये काय फेकते एवढी गोंडस गोजीवर गोरी गोरी पोरं तू माजलीला वळू अरे कसं माहित रे तुझे तुला बघायचंय हा बघायचे टेन्शन मध्ये आला तू याच्याकडे जायच्या अगोदर जिला लाजायला पाहिजे तिला ती लाजत नाही आणि हात लाजतोय असू दे गड्या हा कसा बी असला माहितीये हा माझा कोणी माहितीये का मैत्र रे बाल मैत्रे ओळख करून घ्यायची ना मैत्राची ओळख करून दे ओळख. आणि संपूर्ण नाव विचार संपूर्ण नाव सांगितलं सारंग विशाल शेळके. काय कळलं का तुम्हाला काय कळलं नाही माझ्यासारखं एवढं छान सांगत माईक नाही. लावलं आपलं साऊंडला दादाने जरा जोड टाळा त्यांच्यासाठी उदत बुलढाण्यातलं साऊंड लाईन आहे आपला एवढं छान कापडे घातलेत पोराला सावकाश सांग नीट सांग हा जोरदार सांग. सारंग विशाल शेळके. सारंग अरे काय करतोय शिरप्या अरे त्या सारंगचा रंग बदलला ना अरे काय नाही गड काय होते याला काय म्हणतात माहितीये का? काय म्हणतात अरे याला म्हणतात प्रेमाचा. मुका सारंग बघू बाबा हा? ए याला मुका नाही म्हणत मग काय म्हणतात? अरे याला मुका नाही म्हणत काय म्हणतात? याला म्हणतात शिरप्याचा थुका कुणाचा पोरगा आहे डेटोलने धुवा त्याला पुसकी साफ करून दे पोरग सही सलामत घरी जाऊ दे ए मान मोडल पोराची अक्षय कुमार. ए काय कशाने पुसतोय साफ झाला गड्या साफ झाला. एसटी स्टँडवर पण पॉलिश करायचं का तू सारंगसाठी एकदा जोरदार टाळ्या होतात मंडळी लय अत्याचार सहन केलाय त्याने
हा ताईकडे गेल्यावर ताई अगोदरच लाजती. ताई आता लाजू नको, लाजायला अजून येळ आहे. मग गया, ताईची ओळख हे ओळख करण्यापूर्वी माझी ताई कशी दिसते माहिती का? कशी दिसते? कशी दिसते माहिती का? अरे कशी दिसते? अक्षी ऐश्वर्या राय. ग माझी बाय. ताई नाव सांगायचं पूर्ण. आपण नाव सांग. अरुण अमोल जामदार. वा! ए लांब राहायचं, लांब राहायचं. आणि त्यांचं रक्षण करायला आपले सगळे शिवप्रेमी समर्थ आहे. असले कशी तर आहे. हा मग आहे की नाही माझी मैत्रीण? हो. वा! ए, बाबा माझा मैत्रीण आहे की नाही? हो. वा! भोगा आपल्या कर्माचे फळ. शिरप्या चल ना बाबा, लय बेगी बेगी जाऊया, येळ झालाय जत्रेला. हा. हाय आता तुमच्यात सामील अन हे काय रामदेवाचा प्रकार आहे का? आता तुमच्यात सामील आता तुमच्यात सामील होऊन जा की टाळ्या वाजवल्या विसरला का तुम्ही? महाराष्ट्र खरं महाराष्ट्र परंपरा आपण असं उलगडताना त्यांना विसरून चालणार नाही. अर्थातच या महाराष्ट्र राज्यात लोकांचं कुलदेवत म्हणजे जेजुरीचा खंडेराय